जेव्हा मी अपॉइंटमेंट घेत असते तेव्हा अनेक मैत्रिणी माझ्यासोबत या गोष्टी शेअर करतात. मला नेहमी हाच प्रश्न विचारतात, श्वेताताई, माझं मन ना शांतच राहत नाही आहे. सतत विचार चालू असतात. एन्झायटी वाटते. खूप इन्फॉर्मेशन आहे. ॲक्शन घ्यायला गेलो की उत्साह राहत नाही. गेल्या 1-2 वर्षांपासून तर आयुष्याचं उलटं पालटं झाल्यासारखं वाटते. तुमच्यासोबत पण हेच सगळं होत आहे का? सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी. अचानक गेल्या 1-2 वर्षांपासून स्पिरिच्युअल अवेकनिंग होऊ लागली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी श्वेता, तुमची जवळची मैत्रीण. मला माहीत आहे तुमच्यापैकी खूप लोक हाच अनुभव घेत आहेत. म्हणून आज मी तुमच्यासोबत मनापासून बोलणार आहे. आपलं मन म्हणजे एक छोटंसं बाळ आहे. त्याला सतत बोलायचं असतं. पण जेव्हा आपण ॲक्शन घेत नाही ना, तेव्हा ते मूल रडायला लागतं, ओरडायला लागतं. आणि तेच असतं खरं ओव्हर थिंकिंग. तुमच्यासोबत पण असंच होतं का? तुम्ही खूप प्लॅनिंग करत आहात, पण जेव्हा पाऊल उचलायची वेळ येते तेव्हा पुढे जाऊ वाटत नाही. एनर्जी राहत नाही. हे प्रत्येकाला होत आहे. कारण मेंदूमध्ये एकाच विचाराला 100 वेळा, 1000 वेळा रिपीट आपण करत असतो. आणि मग ते एन्झायटीमध्ये कन्वर्ट व्हायला लागतं. पण यात चूक आपली आहे का? नाही. हे सगळं आपल्या बॉडीचं नॅचरल मेकॅनिझम असतं. बरं, गेल्या 1-2 वर्षामध्ये सगळ्यांच्याच बाबतीत मेंटल हेल्थ डिस्टर्ब का झाली आहे? खरं सांगायचं तर युनिवर्स आपल्याला शेक करत आहे. पॅन्डेमिक नंतर खूप जण एकटं पडले. नाती तुटली, कामधंद्याचं ताण वाढत गेला. अचानक सगळ्यांना असं वाटू लागलं आहे की माझं आयुष्य कुठे चाललंय. खरं तर हे डिप्रेशन नाही, एक इनर कॉल आहे, जो युनिवर्स आपल्याला सांगत आहे, थांब, आत डोकावून बघ, स्वतःशी कनेक्ट होऊन बघ. तुझं खरं ध्येय वेगळं आहे. तुझा सोल पर्पज ओळख, स्वतःला ओळख, स्वतःशी कनेक्ट हो, स्वतःवर प्रेम कर. म्हणून मागील 1-2 वर्षामध्ये एन्झायटी, पॅनिक अटॅक्स, कन्फ्युजन हे सगळं वाढलेलं आहे. हे सगळं खरं तर निगेटिव्ह नाही आहे. हे स्पिरिच्युअल अवेकनिंगची एक प्रोसेस आहे, जी आपल्या सगळ्यांसोबत नॅचरली होत आहे. आता हे स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजे नक्की काय असतं? स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजे आपण खऱ्या आयुष्याकडे डोळे उघडणे. आपल्या जुन्या सवयी, जुनी नाती, करिअर जे आपल्या सोलला जुळत नाही आहे, ते या अवेकनिंग प्रोसेसमध्ये निघून जात असतं. इन शॉर्ट, आपण डिटॅचमेंट शिकत असतो. पण अनेक वर्ष, अनेक जन्म, जी नाती, ज्या गोष्टी, ज्या सवयी आपण घेऊन चाललेलो आहोत, ते सहजपणे आपण जेव्हा रिलीज करतो तेव्हा सहजपणे रिलीज करू शकतो का? नाही ना. म्हणूनच अचानक आपल्याला मेडिटेशन, हीलिंग, क्रिस्टल्स, देवभक्ती, आध्यात्मिकता या सगळ्यांचं आकर्षण वाटायला लागलं आहे. कारण आपलं शरीर जे काही ब्लॉकेजेस आहेत, जे काही बॅगेजेस आहेत, जे आपल्या वर्षानुवर्ष साठवून ठेवलेले आहेत शरीरामध्ये, ते रिलीज करत आहे. आणि आपलं शरीर त्याची डिमांड करत आहे. आणि तुम्हीसुद्धा हे सगळं अनुभवत असाल ना, तर अजिबात घाबरू नका. युनिवर्स तुमचं आयुष्य नव्याने लिहत आहे, तुमच्या हातातून. आपणच आपलं आयुष्य डिझाईन करत आहोत. फक्त युनिवर्स जी डायरेक्शन देत आहे त्याकडे डोळे उघडपणे आपण बघितलं पाहिजे. बरं, ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी कमी करण्याचे काही उपाय आहेत का? अर्थातच आहेत. सगळ्यात अगोदर ॲक्शन घ्या. लहानसं जरी पाऊल उचललं ना, तरी मन आपलं शांत होतं.
या कलियुगामध्ये इतकी आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे की आपण सतत ती इन्फॉर्मेशन ग्रहण करत आहोत. ऐकून, वाचून, पाहून आपल्या प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टींची सगळी इन्फॉर्मेशन आता अवेलेबल होत आहे इझिली. त्याच्यामुळे आपलं मन अशांत झालं आहे, कारण आपण फक्त ग्रहण या मोडवरती आहोत. आणि ते ग्रहण केलेली इन्फॉर्मेशन आपण ॲक्शनमध्ये जोपर्यंत कन्वर्ट करत नाही तोपर्यंत ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटीमधून आपली सुटका नाही. मी क्रिस्टल विकते, रुद्राक्ष विकते, जेमस्टोन विकते, वेगळ्या वेगळ्या मोडॅलिटीज, थेरपीज आहेत माझ्याकडे. पण खरंच प्रामाणिकपणे सांगते, ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी जर कमी करायची असेल तर एक छोटीशी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. याशिवाय मोठा उपाय नाही. नेचरमध्ये जा, टाईम स्पेंड करा, झाडाखाली बसा, जमिनीवरती पाय ठेवून बघा. हे सगळे उपायच आहेत. डीप ब्रीथिंग करणं, फक्त 5 मिनटं आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करणं, या सगळ्याने ना आपली एन्झायटी मेल्ट होते, अक्षरशः ती विरघळून जाते. हीलिंग घेऊ शकता. जर तुम्हाला स्वतःला कोणती ॲक्शन घ्यायला जमत नसेल, काय करावं याचा गोंधळ होत असेल, तर तुम्ही हीलिंग घेऊ शकता. ज्याप्रमाणे मी रेकी हीलिंग चे सेशन घेत असते, तुम्ही माझ्याकडून ते हीलिंग घेऊ शकता. माझ्या खूप अशा मैत्रिणी आहेत ज्यांनी माझ्याकडे रेकी हीलिंग घेतलेली आहे. त्यांना इतका सुंदर अनुभव आलेला आहे. काहींचं तर अगदी आयुष्य नव्याने सुरू झालं आहे. सो रेकी हीलिंग हा खूप सुंदर अनुभव आहे. त्याच्यावरती मी बोलेलच कधीतरी व्हिडिओच्या माध्यमातून. तो विषय छानपणे तुमच्यापर्यंत आणेलच. सो हीलिंग घ्या, मेडिटेशन करा. मेडिटेशन जर तुम्ही बिगनर असाल तर मग मेडिटेशन सहज करता येईल अशी गोष्ट नाही. आणि अनेकदा लोकांना त्याची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे घाबरतात सगळेजण मेडिटेशनचं नाव ऐकलं की. म्हणूनच मेडिटेशन कसं करतात ते शिकण्याचा प्रयत्न करा. किंवा माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती मी सकाळी कोणतं मेडिटेशन ऐकायचं आणि रात्री त्या दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते मेडिटेशन ऐकून बघा. तुम्हाला छान वाटलं तर ते कंटिन्यू करा. आपले जे चक्राज असतात ना शरीरामध्ये, ते बॅलन्स झाले ना की मन आपोआप शांत होतं. म्हणूनच म्हणते रेकी हीलिंगची मदत घ्या. हे सगळं नाही करता आलं ना तर एक गोष्ट नक्की करा, लिहा. आपल्या मनातले विचार कागदावरती उतरवा. आपला ब्रेन आहे ना लगेच रिलॅक्स होतो, लगेच ऑन दी स्पॉट. लिहत राहा. कोणाला दाखवू नका, जज करू नका. कोणी तुम्हाला जज करणार नाही. लिहा. जे मनामध्ये विचार येईल, जसे पण असू देत विचार, चांगले वाईट कसे पण असू देत, लिहा, लिहून काढा. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्सेप्टन्स. आपण स्वतःला ॲक्सेप्ट करणं, समोरच्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि या गोष्टीमधूनच अनेक प्रॉब्लेम्स असे चुटकीमध्ये सॉल्व्ह होतात. पण जितक्या सहजतेने मी हे सांगते ना, तितक्या सहजतेने आपण ॲक्सेप्ट नाही करू शकत गोष्टी. पण आपल्याला शिकायचं आहे ॲक्सेप्ट करायला. बरं, हे ॲक्सेप्टन्स कसं आपण डेव्हलप करू शकतो आपल्यामध्ये? आपल्यासोबत जे काही घडतंय ते काही पनिशमेंट नाही, ते ब्लेसिंग आहे. ही जी ब्लेसिंग आहे ही अनुभवली पाहिजे. तिला वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करा. ॲक्सेप्टन्स आपोआपच येईल. जे काही आपल्यासोबत घडतंय, ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, आपली मेंटल हेल्थ बिघडली आहे, शांत राहत नाही आहे, हे सगळं स्पिरिच्युअल अवेकनिंगची जी प्रोसेस आहे ना, तिला ॲक्सेप्ट करूया आपण.
कारण युनिवर्स आपल्याला काहीतरी मोठं देण्यासाठी तयार करत आहे, बरोबर ना. आपल्याला जर कोणी सांगितलं की उद्या तुम्ही पंतप्रधानांच्या सीटवरती बसा, तर शक्य होईल का? नाही, कारण आपण त्या रोलसाठी अजून तयार झालेलो नाही आहोत. म्हणूनच आपल्याला कोणता तरी छान रोल पुढे जाऊन करायचा आहे, म्हणून आत्ता युनिवर्स आपल्याला ट्रेनिंग देत आहे, या प्रोसेसमधून आपल्याला पाठवत आहे. या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर हा प्रवास खूप छान आणि सोपा होईल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्यासोबत आहे, हे युनिवर्स तुमच्यासोबत आहे, सगळ्यांसोबत हे होत आहे. आपण एकत्र हा प्रवास करत आहोत, म्हणून घाबरून जाऊ नका. खरंच मैत्रिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सतत विचारात अडकून गेले आहात, एन्झायटीने खरंच खूप त्रास होत आहे, तर स्वतःला दोष नका देऊ. हे युनिवर्सचं साईन आहे की तुम्ही स्पिरिच्युअल जर्नीवरती आहात. तरीसुद्धा जर तुम्हाला या मार्गावरती साथ हवी असेल, हिलिंग, रेकी हिलिंग किंवा त्याबद्दल अजून गायडन्स हवं असेल, तर माझ्याशी तुम्ही बिनधास्त कनेक्ट होऊ शकता. माझ्या इंस्टाग्रामवरती मी सतत याबद्दलच्या स्टोरीज, लोकांचे अनुभव, जे मी सेशन घेते त्याबद्दल टाकत असते. तुम्ही श्वेता धनमाइस्टिक हे इंस्टाग्राम पेज माझं चेक करू शकता. तिथे मला मेसेज करू शकता, माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही अपॉइंटमेंट माझ्यासोबत बुक करू शकता. बाकी या यूट्यूबच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज आणणार आहे. मला भरभरून तुमच्यापर्यंत छान छान गोष्टी शेअर करायच्या आहेत, कारण आपण सगळेजण स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या या प्रोसेसमध्ये आहोत, या प्रवासात सोबत आहोत, आणि आपणच एकमेकांना साथ देऊ या प्रवासात खूप छान पुढे जाणार आहोत. सो स्वतःला एन्झायटी, ओव्हर थिंकिंगमध्ये अडकवू नका. त्यातून बाहेर पडण्याचे जे मार्ग आहेत ते मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यासाठी माझ्यासोबत राहा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्यासारख्या छान छान गोड गोड लोकांना, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या एका सबस्क्राईबने मला प्रेरणा मिळणार आहे, मला एनर्जी मिळणार आहे अशा छान सत्कर्माने छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याच्या. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ कशी वाटली. खूप खूप कृतज्ञता.